या कथेमध्ये आपण पाहणार आहोत एका अशा तरुणाची गोष्ट जो जीवनाच्या अंधारात हरवला होता। दुःख, निराशा आणि संकटाने भरलेले त्याचं आयुष्य संपवण्यासाठी तो विहिरीच्या दिशेने निघाला होता। पण त्या क्षणी त्याच्यासमोर आले श्री स्वामी समर्थ महाराज। त्यांच्या कृपेमुळे आणि चमत्कारिक मार्गदर्शनामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं। ही एक खरीखुरी प्रेरणादायी कथा आहे जी प्रत्येकाला आयुष्यात नवी आशा देईल। आपणही जर स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवत असाल ही कथा नक्की ऐका आणि शेअर करा तुमच्या मित्रांना। चॅनल सबस्क्राईब करा। गणेश क्रिएशन जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा। तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जीवनाचा थांबलेला श्वास। राहुल एका छोट्याशा गावात राहणारा शिकलेला पण नोकरीसाठी झगडणारा युवक होता। वडिलांचं निधन झाल्यानंतर घरचा भार राहुलच्या खांद्यावर आला। आई आजारी, घरात कर्ज, मित्रांकडून तिरस्कार, नातेवाईकांनी पाठ फिरवलेली एकेकाळचा हसतमुख राहुल आता पूर्णपणे तुटून गेला होता। रोज सकाळी उठायचं, काही काम नसायचं आणि संध्याकाळी मनात वेदना घेऊन झोपायचं। किती दिवस असं जगायचं हा प्रश्न त्याला रोज छळत होता। आणि एक दिवस पावसाची संध्याकाळ होती। घरात दिवाण होता, गारठा वाढला होता आणि राहुलने एक निर्णय घेतला, हे आयुष्य संपवायचं। शेवटचं पाऊल। त्याने गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या विहिरीचा रस्ता धरला। त्या विहिरीला गावकरी अंतिम विहीर असं म्हणायचे, कारण तिथे अनेकांनी आपली जीवनयंत्र संपवली होती। राहुल तिथे पोचला। आकाशात विजा चमकत होत्या, मनात विचाराचं वादळ सुरू होतं। स्वामी, जर खरंच तू असशील तर आज मला थांबव, नाहीतर मी जातोय। राहुलने डोळे बंद केले, विहिरीच्या काठावर उभा राहिला। शरीर थरथरत होतं पण मन शांत होतं, कारण तो निर्णय घेऊनच आला होता। तेवढ्यात एक आवाज आला, अरे बाळ, एवढ्या लवकर थकलास का? राहुल दचकला। मागे वळून पाहिलं तर एक साधा वृद्ध बाबा उभा होता। गळ्यात रुद्राक्षाची माळ, डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर अत्यंत तेज। राहुलने विचारलं, तुम्ही कोण? इथे कसे? बाबा फक्त हसले आणि म्हणाले, सगळं संपवण्याआधी फक्त एक प्रश्न विचारतो, तू तुझं जीवन दिलेस कोणाला? कर्जाला, दुःखाला की लोकांच्या मतांना? राहुल सुन्न झाला। बाबा पुढे आले आणि म्हणाले, स्वामी अजून तुझं जीवन संपवू देत नाहीत। त्यांची परीक्षा आहे तुझ्यावर, शिक्षा नाही। घरी चल, तुझ्या वाट्याचं काहीतरी मोठं लिहिलेलं आहे। राहुल विस्पारलेल्या डोळ्यांनी पाहत राहिला। परतलेला श्वास। बाबांच्या सांगण्यावरून राहुल घरी परतला। दुसऱ्याच दिवशी त्याला एका कंपनीतून कॉल आला। नोकरी मिळाली होती, तीही शहरात नाही, गावातच। आईचा अचानक आजार बरा व्हायला लागला। डॉक्टर म्हणाले, अचानक अशी सुधारणा ही केवळ एक चमत्कारच वाटते। राहुलने तो दिवस आठवला, विहिरीचा, अंधाराचा आणि तो बाबा। तो त्यांना शोधायला गावभर फिरला, पण कुठेच ते सापडले नाहीत। गावच्या माणसाने विचारले तर कोणी म्हणाले तिथे कोणीच नव्हते। शेवटी राहुलने श्री स्वामी समर्थाच्या मंदिरात जाऊन नमस्कार केला। आश्चर्य म्हणजे मंदिरातल्या मूर्तीच्या चेहऱ्यावर त्याला त्या बाबांचा चेहरा दिसला। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। नव्याने सुरू झालेलं आयुष्य। आज राहुल इतर तरुणांसाठी मार्गदर्शक बनला आहे। गावात एक छोटं शिक्षण केंद्र चालवतो। नोकरी करूनही संध्याकाळी तो गरजू मुलांना शिकवतो। तो नेहमी म्हणतो, स्वामी समर्थांनी मला वाचवलं, तेच माझं जीवन आहे। त्यांनी मला नाही थांबवलं असतं तर आज माझं काहीच अस्तित्व उरलं नसतं। आणि एक फरक त्याच्या शिक्षण केंद्राच्या भिंतीवर कायमचा झळकत असतो, अडचणी असतात परीक्षा म्हणून, संपवण्यासाठी नाही। स्वामी समर्थ आहेत तेव्हा काळजी करू नका। मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।